वी आर गोइंग टू लर्न इंग्लिश स्पीकिंग डे 5. बा याच्या आधीच्या आपण व्हिडिओमध्ये अनेक वेगवेगळ्या पद्धतीने आपण जसं मराठी बोलतो त्या पद्धतीने इंग्लिश कसं बोलायचं हे शिकलो. आज आपण बघणार आहोत की आपण ज्यावेळेस मराठीच्या वाक्याच्या शेवटी नार होतो असा शब्दांचा प्रयोग करतो, तर त्यावेळेस आपण इंग्लिशमध्ये वॉज किंवा वर त्याच्यानंतर गोइंग टू चा वापर करावा. बा आपल्याला काय करायचंय की या इंग्लिश स्पीकिंगच्या सिरीजमध्ये ज्या पद्धतीने आपण मराठी बोलतो त्याच पद्धतीने इंग्लिश कसं बोलता येतं हे आपल्याला शिकायचं आहे. मग आता बघा, आपल्या मराठीच्या वाक्याशेवटी नार होतो येत असेल तर आपल्याला इंग्लिशमध्ये वॉज किंवा वर घ्यायचं आणि त्याच्यानंतर घ्यायचं गोइंग टू. मग आता या ठिकाणी एक वाक्य आहे बघा, मी बसणार होतो. मग मी साठी शब्द आहे आय. मग आपल्याला नार होतो वाक्याच्या शेवटी आलंय त्यामुळे घ्यायचं वॉज आणि त्यानंतर काय घ्यायचं आपल्याला गोइंग टू. बसण्यासाठी शब्द आहे सीट. मग वाक्य काय झालं, आय वॉज गोइंग टू सीट म्हणजे मी बसणार होतो. मी पाणी पिणार होतो. वा वाक्या शेवटी काय आलेलं आहे, नार होतो. मग कसं ना, आय वॉज गोइंग टू पिण्यासाठी शब्द आहे ड्रिंक आणि पाण्याला म्हणतो आपण वॉटर. वाक्य झालं, आय वॉज गोइंग टू ड्रिंक वॉटर म्हणजे मी पाणी पिणार होतो. मी अभ्यास करणार होतो. बघा, मी साठी शब्द घेतला आय, नार होतो साठी घेतलं वॉज, त्यानंतर घ्यायचं गोइंग टू. अभ्यासासाठी शब्द आहे स्टडी. वाक्य झालं, आय वॉज गोइंग टू स्टडी म्हणजे मी अभ्यास करणार होतो. पुढचा आहे, मी पेन विकत घेणार होतो. मग वाक्य झालं, आय वॉज गोइंग टू. विकत घेण्यासाठी शब्द आहे बाय अ पेन. मग वाक्य काय झालं, आय वॉज गोइंग टू बाय अ पेन म्हणजे मी पेन विकत घेणार होतो. पुढचं वाक्य आहे, मी चहा बनविणार होतो. बा मी साठी शब्द घेतला आय, नार होतो साठी घेतलं गोइंग टू, बनविण्यासाठी शब्द आहे मेक, चहाला म्हणतात आपण टी. वाक्य काय झालं, आय वॉज गोइंग टू मेक टी म्हणजे मी चहा बनविणार होतो. पुढचा आहे, मी कार चालविणार होतो. मग मी साठी शब्द घेतला आय वॉज गोइंग टू, चालविण्यासाठी शब्द आहे ड्राईव्ह अ कार. वाक्य काय झालं, आय वॉज गोइंग टू ड्राईव्ह अ कार म्हणजे मी कार चालविणार होतो. पुढचं आहे, मी आराम करणार होतो. काय झालं वाक्य, आय वॉज गोइंग टू, आराम करण्याला म्हणतो आपण रेस्ट. वाक्य झालं, आय वॉज गोइंग टू रेस्ट म्हणजे मी आराम करणार होतो. पुढचं वाक्य आहे, मी आंबा खाणार होतो. मग मी साठी शब्द घेतला आय वॉज गोइंग टू, खाण्यासाठी शब्द आहे ईट अ मँगो. वाक्य काय झालं, आय वॉज गोइंग टू ईट अ मँगो म्हणजे मी आंबा खाणार होतो. पुढचा आहे, मी तुला सांगणार होतो. काय झालं वाक्य, आय वॉज गोइंग टू, सांगण्यासाठी शब्द आहे टेल आणि तुला साठी आपण म्हणतो तर यू. वाक्य झालं, आय वॉज गोइंग टू टेल यू म्हणजे मी तुला सांगणार होतो. पुढचं आहे, मी टीव्ही सुरू करणार होतो. काय झालं वाक्य, आय वॉज गोइंग टू, सुरू करण्यासाठी शब्द आहे स्विच ऑन अ टीव्ही. वाक्य काय झालं, आय वॉज गोइंग टू स्विच ऑन अ टीव्ही म्हणजे मी टीव्ही सुरू करणार होतो. पुढचा आहे, मी कॉम्प्युटर दुरुस्त करणार होतो. आय वॉज गोइंग टू रिपेअर अ कॉम्प्युटर. काय झालं वाक्य, आय वॉज गोइंग टू रिपेअर अ कॉम्प्युटर मीन्स मी कॉम्प्युटर सुरू करणार होतो. पुढचा आहे, मी दरवाजा उघडणार होतो. आय वॉज गोइंग टू, उघडण्यासाठी आहे शब्द ओपन अ डोअर म्हणजे मी दरवाजा उघडणार होतो. पुढचा आहे, मी दरवाजा बंद करणार होतो.
आय वॉज गोइंग टू, बंद करण्यासाठी शब्द आहे क्लोज अ डोअर, म्हणजे मी दरवाजा बंद करणार होतो. पुढचा आहे मी स्वयंपाक करणार होतो. बा कसं होणार वाक्य, आय वॉज गोइंग टू, स्वयंपाक करण्यासाठी आपण काय म्हणतो तर कुक. वाक्य काय झालं, आय वॉज गोइंग टू कुक मीन्स मी स्वयंपाक करणार होतो. पुढचा आहे मी हात धुणार होतो. बा आय वॉज गोइंग टू, धुण्यासाठी शब्द कोणता आहे, वॉश हँड्स. वाक्य काय झालं, आय वॉज गोइंग टू वॉश हँड्स मीन्स मी हात धुणार होतो. पुढचं वाक्य आहे मी दात घासणार होतो. मग कसं होणार वाक्य, आय वॉज गोइंग टू, आय वॉज गोइंग टू, मग घासण्यासाठी कोणता शब्द आहे, ब्रश, आणि आपण दाताला काय म्हणतो तर टीथ. वाक्य झालं आय वॉज गोइंग टू ब्रश टीथ मीन्स मी हात धुणार होतो. मग आता बघा आपण काय करूयात, या सगळ्या वाक्यांची पुन्हा एकदा रिव्हिजन करूयात. बा ज्यावेळेस आपल्या मराठीच्या वाक्याच्या शेवटी नार होतो असं येतं त्यावेळेस आपल्याला इंग्लिशमध्ये घ्यायचं वॉज किंवा वर, त्यानंतर घ्यायचं गोइंग टू. बा मी बसणार होतो, आय वॉज गोइंग टू सीट. मी पाणी पिणार होतो, आय वॉज गोइंग टू ड्रिंक वॉटर. मी अभ्यास करणार होतो, आय वॉज गोइंग टू स्टडी. मी पेन विकत घेणार होतो, आय वॉज गोइंग टू बाय अ पेन. मी चहा बनविणार होतो, आय वॉज गोइंग टू मेक टी. मी कार चालविणार होतो, आय वॉज गोइंग टू ड्राईव्ह अ कार. मी आराम करणार होतो, आय वॉज गोइंग टू रेस्ट. मी आंबा खाणार होतो, आय वॉज गोइंग टू ईट अ मँगो. मी तुला सांगणार होतो, आय वॉज गोइंग टू टेल यू. मी टीव्ही सुरू करणार होतो, आय वॉज गोइंग टू स्विच ऑन अ टीव्ही. मी कॉम्प्युटर दुरुस्त करणार होतो, आय वॉज गोइंग टू रिपेअर अ कॉम्प्युटर. मी दरवाजा उघडणार होतो, आय वॉज गोइंग टू ओपन अ डोअर. मी दरवाजा बंद करणार होतो, आय वॉज गोइंग टू क्लोज अ डोअर. मी स्वयंपाक करणार होतो, आय वॉज गोइंग टू कुक. मी हात धुणार होतो, आय वॉज गोइंग टू वॉश हँड्स. मी हात धुणार होतो, हे वाक्य डबल झालेलं आहे बाळा. मग आपण या ठिकाणी धुण्यासाठी शब्द कोणता आहे, वॉश, आणि हाताला आपण म्हणतो तर हँड्स. मग वाक्य काय झालं, आय वॉज गोइंग टू वॉश हँड. मी दात घासणार होतो, आय वॉज गोइंग टू ब्रश टीथ. मग आपण या पद्धतीने डेली प्रॅक्टिस करणं आवश्यक आहे. आपण डे फर्स्ट मध्ये काय बघितलं की ज्यावेळेस आपल्या मराठीच्या वाक्याच्या शेवटी च आहे असं येतं त्यावेळेस आपल्याला इंग्लिशमध्ये घ्यायचं हॅव टू किंवा हॅज टू. आपण दैनंदिन ज्यावेळेस बोलत असतो त्यावेळेस आपण मराठी ज्या पद्धतीने बोलतो त्याच पद्धतीने आपल्याला इंग्लिश येणं आवश्यक आहे. मग मला पाणी प्यायचं आहे कसं होणार इंग्लिशमध्ये, आय हॅव टू ड्रिंक वॉटर. मला बसायचं आहे, आय हॅव टू सीट. मला जायचं आहे, आय हॅव टू गो. मला यायचं आहे, आय हॅव टू कम. मला चहा प्यायचा आहे, आय हॅव टू ड्रिंक टी. मला अभ्यास करायचा आहे, आय हॅव टू स्टडी. मला पेन विकत घ्यायचा आहे, आय हॅव टू बाय अ पेन. मला आराम करायचा आहे, आय हॅव टू रेस्ट. मला कार चालवायची आहे, आय हॅव टू ड्राईव्ह अ कार. मला पुस्तक वाचायचं आहे, आय हॅव टू रीड अ बुक. मला वाक्य लिहायचं आहे, आय हॅव टू राईट अ सेंटेन्स. मग आपण डे सेकंड मध्ये बघितलं ज्यावेळेस आपल्या मराठीच्या वाक्याच्या शेवटी नार आहे येतं त्यावेळेस आपल्याला इंग्लिशमध्ये वापरायचं एम इज आर यांच्यापैकी एक, आणि त्यानंतर घ्यायचं गोइंग टू. मग बघा मी बसणार आहे, आय एम गोइंग टू सीट. मी चहा पिणार आहे, आय एम गोइंग टू ड्रिंक टी. मी अभ्यास करणार आहे, आय एम गोइंग टू स्टडी. मी पेन विकत घेणार आहे, आय एम गोइंग टू बाय अ पेन. मी चहा बनविणार आहे, आय एम गोइंग टू मेक टी. मी कार चालविणार आहे, आय एम गोइंग टू ड्राईव्ह अ कार. मी आराम करणार आहे, आय एम गोइंग टू रेस्ट. मी आंबा खाणार आहे, आय एम गोइंग टू ईट अ मँगो. मी तुला सांगणार आहे, आय एम गोइंग टू टेल यू. मी टीव्ही सुरू करणार आहे, आय एम गोइंग टू स्विच ऑन अ टीव्ही. मी कॉम्प्युटर दुरुस्त करणार आहे, आय एम गोइंग टू रिपेअर अ कॉम्प्युटर. मी चहा बनविणार आहे, आय एम गोइंग टू मेक टी. मी दरवाजा उघडणार आहे, आय एम गोइंग टू ओपन अ डोअर. मी दरवाजा बंद करणार आहे, आय एम गोइंग टू क्लोज अ डोअर. मी स्वयंपाक करणार आहे, आय एम गोइंग टू कुक.
मी हात धुणार आहे, आय एम गोइंग टू वॉश हँड. मी दात घासणार आहे, आय एम गोइंग टू ब्रश टीथ. मग ज्यावेळेस आपण या पद्धतीने मराठीच्या वाक्याशेवटी नार आहे तर त्यावेळेस इंग्लिशमध्ये काय घेतो, एम इज आर प्लस गोइंग टू. पण जर आपल्या मराठीच्या वाक्याच्या शेवटी च होतं असं जर येत असेल तर आपल्याला इंग्लिशमध्ये घ्यायचं हॅड टू, आणि हॅड टूच्या नंतर घ्यायचं जे ही ऍक्शन वर्ब आहे ते. बा मला पाणी प्यायचं होतं, आय हॅड टू ड्रिंक वॉटर. मला बसायचं होतं, आय हॅड टू सीट. मला अभ्यास करायचा होता, आय हॅड टू स्टडी. मला पेन विकत घ्यायचा होता, आय हॅड टू बाय अ पेन. मला चहा बनवायचा होता, आय हॅड टू मेक टी. मला कार चालवायची होती, आय हॅड टू ड्राईव्ह अ कार. मला आराम करायचा होता, आय हॅड टू रेस्ट. मला आंबा खायचा होता, आय हॅड टू इट अ मँगो. मला तुला सांगायचं होतं, आय हॅड टू टेल यू. मला कॉम्प्युटर दुरुस्त करायचं होतं, आय हॅड टू रिपेअर अ कॉम्प्युटर. मला दरवाजा उघडायचा होता, आय हॅड टू ओपन अ डोअर. मला दरवाजा बंद करायचा होता, आय हॅड टू क्लोज अ डोअर. मला वाक्य लिहायचं होतं, आय हॅड टू राईट अ सेंटेन्स. मला पेपर वाचायचा होता, आय हॅड टू रीड अ पेपर. मला आराम करायचा होता, आय हॅड टू रेस्ट. मग आपण त्याच्यानंतर बघितलं डे 4 मध्ये ज्यावेळेस आपल्या मराठीच्या वाक्यात शेवटी च असेल असं येतं त्यावेळेस आपल्याला इंग्लिशमध्ये घ्यायचं विल हॅव टू. बा मला पाणी प्यायचं असेल, आय विल हॅव टू ड्रिंक वॉटर. मला बसायचं असेल, आय विल हॅव टू सीट. मला अभ्यास करायचा असेल, आय विल हॅव टू स्टडी. मला पेन विकत घ्यायचा असेल, आय विल हॅव टू बाय अ पेन. मला चहा बनवायचा असेल, आय विल हॅव टू मेक टी. मला कार चालवायची असेल, आय विल हॅव टू ड्राईव्ह अ कार. मला आराम करायचा असेल, आय विल हॅव टू रेस्ट. मला आंबा खायचा असेल, आय विल हॅव टू इट अ मँगो. मला तुला सांगायचं असेल, आय विल हॅव टू टेल यू. मला कॉम्प्युटर दुरुस्त करायचा असेल, आय विल हॅव टू रिपेअर अ कॉम्प्युटर. मला दरवाजा उघडायचा असेल, आय विल हॅव टू ओपन अ डोअर. मला दरवाजा बंद करायचा असेल, आय विल हॅव टू क्लोज अ डोअर. मला वाक्य लिहायचं असेल, आय विल हॅव टू राईट अ सेंटेन्स. मला पेपर वाचायचा असेल, आय विल हॅव टू रीड अ पेपर. मला आराम करायचा असेल. मग या पद्धतीने आपण जर डेली अशी प्रॅक्टिस जर केली तर आपल्याला इंग्लिश का येत नाही, 100% आपल्याला इंग्लिश येणारच. मग या पद्धतीने आपण सर्वांनी प्रॅक्टिस करावी आणि लवकरात लवकर इंग्लिश ही काळाची गरज आहे ती आपण बोलणं आवश्यक आहे. जर तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच शेअर